मित्रांनो, सुप्रभात. तुम्ही मला ओळखत असाल. मी दक्षता देवेंद्र माशेलकर. मी तुम्हाला भेटायला घेऊन आले आहे आमचे सर्वात लाडके गणपती बाप्पा. गणपती बाप्पा म्हणजे विद्येचे देवता. गणपती बाप्पा आम्हाला दिसत नसले तरी चराचरात आहे, सगळीकडे आहे. गणपती बाप्पांना भरपूर नावे आहेत. तुम्हाला त्यांची नावे माहिती आहे का? आणि ती सुद्धा गोष्टी सकट नाही ना? तर या विषयावर माझा हा व्हिडिओ 2 भागामध्ये मांडला आहे. तर पहिल्या भागात म्हणजे मी सांगणार आहे अष्टविनायकाची महिमा. तर दुसऱ्या भागात 12 नावे, ते सुद्धा गोष्टी सकट. चला तर मग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कथेनुसार मानवजातीच्या कल्याणासाठी अनेक देवांनी पृथ्वीवर अनेक वेळा अवतार घेतला आहे. तसेच आसुरी शक्तीपासून मुक्ती मिळावी म्हणून श्री गणेशानेही अवतार घेतला आहे. तर आजच्या या भागात आपण बघणार आहोत अष्टविनायक गणपतीची नावे आणि अष्टविनायकांचा महिमा. त्यांच्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. तर हे अष्टविनायकामधले सर्वात पहिले गणपती पुणे जिल्ह्यातील मोरगावचा श्री मयुरेश्वर. पूर्वी सिंधू नावाच्या एका राक्षसाने ऋषींना आणि देवांना खूप त्रास दिला. त्यांचा नाश करणे अशक्य होते. या संकटातून सुटका करण्यासाठी देवाने गणपतीची प्रार्थना केली. गणपतीने मयुरावर स्वार होऊन सिंधू असुराचा वध करण्यासाठी अवतार घेतला. मयुरेश्वराने सिंधू असुराचा पराभव केला आणि देवाची मुक्ता केली. या युद्धात कमलासुराचा मस्तकाचा भाग ज्या ठिकाणी पडला त्या स्थळी मयुरेश्वराची स्थापना करण्यात आली. भक्ताचे रक्षण करण्यासाठी गणेशाने मयूर या वाहनावर स्वार होऊन अवतार घेतला, म्हणून त्यांना मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात. भगवान गणेशाने सिंधू राक्षसाचा वध केला आणि विश्वाला त्याच्या तावडीतून मुक्त केले. या युद्धात गणेशाने राक्षसाचे 2 तुकडे केले होते. असे मानले जाते की सिंधू राक्षसाचा वध केल्यानंतर गणेशाने मोरगाव परिसरात आपला निवास केला. मोरवर स्वार होऊन राक्षस वध केला म्हणून या ठिकाणाला मोरगाव असे नाव पडले. मोरगावातील मूर्ती स्वयंभू आहे. पौराणिक कथेनुसार ब्रह्माजींनी या मूर्तीची स्थापना केली होती. ती मूर्ती रेत, लोखंड आणि हिरे एकत्र करून बनवली होती. पुढे राक्षसाकडून या मूर्तीला हानी पोचू नये म्हणून पांडवांनी या मूर्तीला एका तांब्याच्या पत्रात गुंडाळून सध्या पूजल्या जाणाऱ्या मूर्तीची मागे सुरक्षित ठेवले आहे, अशी मान्यता आहे. विनायक हे नाव सगळ्यांनी ऐकले असेल. हा अष्टविनायकांपैकी हा दुसरा गणपती आहे. सृष्टीच्या सुरुवातीला विष्णू भगवानांना मधु आणि कैटभ नावाच्या दैत्याशी लढताना अडचण येत होती.
तेव्हा त्यांनी गणपतीची तपश्चर्या केली. गणपतीने प्रसन्न होऊन विष्णूंना कार्य पूर्ण करण्यासाठी शक्ती दिली. म्हणून या ठिकाणाला सिद्धिटेक आणि मूर्तीला सिद्धिविनायक म्हणतात. हे अष्टविनायकापैकी एकमेव उजव्या सोंडेचे सिद्धिविनायक स्थान आहे, जे अत्यंत जागृत मानले जाते. हे मंदिर कर्जत तालुक्यातील सिद्धिटेक, अहमदनगर जिल्हा इथे आहे, जे भीमा नदीच्या काठावर बसलेले आहे. ओम गण गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गणेश्वर हा अष्टविनायकापैकी तिसरा गणपती. तर याची गोष्ट अशी आहे की पाली गावातील कल्याण नावाच्या व्यापाऱ्याला बल्लाळ नावाचा मुलगा होता. त्याला गणेशाची मोठी भक्ती होती. एकदा तो मित्रासह जंगलात गणपतीची पूजा करत असताना भक्ती इतका तल्लीन झाला की त्याला कशाचेच भान राहिले नाही. त्याच्या या भक्तीमुळे काही गावकरी आणि त्यांच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या वडिलांनी रागाच्या भरात त्या मूर्तीला जंगलात फेकून दिले आणि बल्लाळाला झाडाला बांधून मारहाण केली. असे असूनही बल्लाळने गणपती बाप्पा मोरया म्हणत गणेश नामस्मरण चालू ठेवले. यामुळे प्रत्यक्ष गणपती प्रकट झाले आणि त्यांना बल्लाळची सुटका केली. बल्लाळने गणपतीला इथेच कायमस्वरूपी राहण्याची विनंती केली. ब्राह्मण रूपातील गणपतीने बल्लाळला वरदान दिले आणि ते तिथेच प्रतिष्ठित झाले. म्हणून याला बल्लाळेश्वर म्हणतात. विनायक हा चौथा गणपती. रायगड जिल्ह्यातील महाड येथील वरदविनायक हे अष्टविनायकांपैकी चौथे स्थान आहे, जे भक्तांना वरदान देणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. एका प्राचीन कथेनुसार ऋषी वाचक नवी आणि त्यांच्या पत्नी मुकुंदा हे या भागात राहत होते. त्यांना अनेक दिवस अपत्य नव्हते. त्यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. ऋषी यांनी मुलाचा वर मागितला. गणपतीने सांगितले की तुला एक उत्तम पुत्र होईल, पण तो अत्यंत हट्टी असेल. ऋषींनी ते मान्य केले. त्यानंतर ज्यांना तो मुलगा झाला त्याचे नाव रुक्मागंध ठेवण्यात आले. रुक्मागंध मोठा होऊन अत्यंत सुंदर आणि ज्ञानी झाला. त्याने पुढे जाऊन गणपतीची पुन्हा उपासना केली. गणपतीने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले. वरद या रूपात तिथेच वास केला. जाते की गोंडूपवडकर नावाच्या एका व्यापाऱ्याला स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यानंतर त्याला या तलावात वरदविनायकाची मूर्ती सापडली, जिची स्थापना पुढे महाड येथे सध्याच्या मंदिरात करण्यात आली. गणपती गणपती गणपतीयाम गणपती 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 गणपतीयाम गणपती गजमुग कडवुळाम करुणिकडल गणपती गजमुग कडवुळाम करुणिकडल गणपती 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 गणपतीयाम गणपती 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 गणपतीयाम गणपती गजमुग कडवुळाम करुणिकडल गणपती
गजमुग कडवुळां करुणिकडल गणपती गणपती गणपती. आणि हे अष्टविनायकमध्ये 5वे गणपती. पूर्वी कपिल मुनीकडे एक दिव्य चिंतामणी रत्न होते, जे हवे ते देत असे. गत नावाचा एक लोभी राजा या रत्नासाठी मुनीच्या आश्रमात आला. मुनीने पाहुणचार केला, पण राजाने बळाचा वापर करून तो चोरला. रत्नामुळे राजा गर्विष्ठ झाला. दुःखी कपिल मुनीने गणपतीची आराधना केली. गणपतीने प्रकट होऊन राजा गणाशी युद्ध केले आणि पराभव करून रत्न परत मिळवले. रत्न परत गणपतीच्या गळ्यात अर्पण केले. ते रत्न गणपतीने धारण केले म्हणून ते चिंतामणी म्हणून प्रसिद्ध झाले. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे भीमामुळा व मुठा नगमला संगमावर आहे. हे चिंतामणीचे मूळ स्थान मानले जाते. भगवान गणेश भक्तांची चिंता हरण करतात आणि वाईट प्रवृत्तीचा नाश करून मनाला शांती देतात. गणपती हा अष्टविनायकांपैकी 6वा महत्त्वाचा गणपती असून त्याच्या जन्माची आणि स्थापनेची कथा अतिशय रंजक आहे. असे मानले जाते की माता पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी लेण्याद्रीच्या डोंगरावरील गुहेत 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने तिला पुत्ररूपाचे दर्शन दिले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पार्वतीने मातीचा एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण फुंकले, तोच गिरिध्वज. लेण्याद्रीच्या डोंगरावर हा जन्म झाला, म्हणून हा गणपतीला लेण्याद्रीचा गिरिध्वज असे म्हणतात. विघ्नेश्वर हा आमचा गणपती म्हणजेच गणेश हा अष्टविनायकांमधला 7वा गणपती. याची गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे आणि ती सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाची आहे. तर माता पार्वती स्नानासाठी जात असताना घराच्या रक्षणासाठी कुणीतरी असावे म्हणून त्यांनी आपल्या अंगावरील चंदनाच्या उटण्यापासून एक सुंदर बालक तयार केले आणि त्याला प्राण दिले. भगवान शंकर जेव्हा घरी आले असता बाळ गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले. यामुळे आपले शिवजी म्हणजे शंकर संतापले. शंकराने आपल्या त्रिशूलने गणेशाचे मस्तक धडापासून वेगळे केले. ही बातमी मिळताच पार्वती माता अत्यंत क्रोधित झाली. तिने प्रलय आणण्याची चेतावणी दिली. पार्वतीने सांगितले की हा तिचा मुलगा आहे. तिचे दुःख दूर करण्यासाठी भगवान शंकराने उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या पहिल्याच प्राण्याचे म्हणजेच हत्तीचे मस्तक आणून त्या बालकाला लावले आणि त्याला जिवंत केले. सर्व देवांनी विघ्नेश्वराला आशीर्वाद दिला आणि भगवान शंकराने त्याला गणपती म्हणजेच गणाचा प्रमुख म्हणून घोषित केले. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा करणे अनिवार्य आहे. गणपती महागणपती रंजक कथा म्हणजेच अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने शिवाजी कठोर तपश्चर्या करून अनेक वरदान मिळवले होते. या वरदानाचा गैरफायदा घेऊन त्याने सर्वत्र अहंकार माजवला आणि देवांनाही त्राही करून सोडले. जेव्हा भगवान शिव त्रिपुरासुराशी युद्ध करण्यासाठी गेले तेव्हा ते त्याला हरवू शकले नाहीत, कारण त्यांनी गणेशाचे स्मरण पूजा करणे विसरले होते. तेव्हा नारद मुनींनी शिवाला सल्ला दिला, कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणे आवश्यक आहे. शिवाने रांजणगाव येथे गणेशाची पूजा केली. या पूजेने प्रसन्न होऊन गणेशाने शिवाला महागणपती रूपात वरदान दिले.
गणेशाच्या आशीर्वादामुळे शिवाने त्रिपुरासुराचा वध केला. म्हणूनच या ठिकाणाला महागणपती असे म्हटले जाते. हे स्थान अष्टविनायकांपैकी महत्त्वाचे आहे. तो विनायका गणेश्वरा हा अष्टविनायकाचा महिमा म्हणजेच गणपती बाप्पाचा महिमा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भाग 2 तुम्हाला भेटायला लवकर येईल. तुमचा आशीर्वाद आणि स्नेह असू द्या.